सौगंध है मुझे इस मिट्टी की, ये देश बिकने नहीं दूंगा। आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला, आपण त्यांना भरघोस मतांनी पंतप्रधान केलं, पण आपल्याला काय माहित आहे, त्यावेळी त्यांचं अर्धच वाक्य आम्ही ऐकलं होतं। त्यांचं पूर्ण वाक्य असं होतं की मैं देश बिकने नहीं दूंगा, मैं खुद बेचूंगा। और या देशामध्ये फक्त 4 लोक सुखी आहेत, 2 विकणारी, 2 विकत घेणारी। आदरणीय संजय राऊत साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत। आदरणीय उद्धव साहेब सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित राहत आहेत। आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख पैलवानांना हातात हात धरून आपल्या समोर येत आहेत। शिवसेना पक्ष प्रमुख, आपले कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे। समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला हॅलो तर मात्र कायद्याची पर्वा धन्यवाद आदरणीय उद्धव साहेबांसाठी एकदा सांगली जिल्ह्याची हातवरती जोरदार टाळी। धन्यवाद आदरणीय बापू, आपण या ठिकाणी बोलला, स्वागत आणि प्रास्ताविक केलं। मान्यवर मंडळींना मी विनंती करतो, शिवछत्रपतींच्या मूर्तीच्या चरणी नतमस्तक होऊन, महामानवांच्या फोटोच्या चरणी नतमस्तक होऊन आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं त्यांना अभिवादन करावं आणि एका पैलवानाला पाठबळ देण्यासाठी, ताकद देण्यासाठी आपण सर्वजण आलात। निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा पूजन होत आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। अब की बार चंद्रहार। मान्यवर मंडळी व्यासपीठावरती असनस्त होत आहेत। संस्कार केले तर संस्कृती टिकेल। जय शिवाजी। शिवसेनेचा वाघला, शिवसेनेचा वाघ झाला। यानंतर आपल्या सर्वांशी बोलताय आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर मंडळींचा सन्मान, या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेबांचा सन्मान व्यासपीठावरील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये मोठ्या हारामध्ये केला जातोय। या ठिकाणी साहेबांचा सन्मान होतोय। आदरणीय मंगलदास अप्पा बांदल, आपण माझी विनंती आहे, आपण आजच्या विद्यमान आमदार सन्माननीय वैभवजी नाईक, आपलं देखील हार्दिक स्वागत। आपण देखील समोर यावं। संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तर